ओम साईराम. जयेंद्र पटेल प्रेझेंट जय साई एंटरटेनमेंट. आज आलो आहे आम्ही साऊथ मुंबई रिगल सिनेमा नातालाल पारिक मार्ग. हा जो बाप्पा आमचा आहे, ह्या बाप्पाची गोष्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे. गोष्ट रिगलच्या राजाची. मुळात मित्रांनो, गोष्ट रिगलची राजाची. माझं बालपण इकडे गेलं आहे, माझी शाळा इथे झाली आहे आणि हे सगळे सहकारी आहे त्यांच्या मेहनतीने किंवा त्यांच्या आशीर्वादाने आज या बाप्पाची 4थी पिढी आहे ज्या बाप्पाचा उत्सव मनवतात. आता उत्सव सुरू कसा झाला आणि आज इथपर्यंत कशी बाप्पाची सगळी सेवा झाली आहे आपल्याला सांगूया तुम्हाला. मला खरंच आनंद वाटतोय की आज परत सगळे जुने लोक इथे भेटले आहे आणि गोष्ट रिगलच्या या भागामध्ये तुम्हाला पूर्ण गोष्ट मी सांगणार आहे. पुढे मंडपात जाऊया आणि बाप्पा समोर बसून बाप्पांचे गप्पा. ओम साईराम. नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन, तुम्ही ऐका हो गुणीजन. ओम साईराम. आता आपण आलो आहे या भव्य मंडपामध्ये आणि हा आहे आमचा रिगलचा राजा. रिगलचा राजा अर्थात सगळी इच्छा पूर्ण करणारा हा रिगलचा राजा. मित्रांनो, नेहमी कसं असतं माहितीये काय, आधी प्रसिद्धी असते नंतर प्रचिती असते. आमच्या बापाचा खेळ वेगळा आहे. आमचा राजा असा आहे रिगलचा राजा, त्याला प्रचिती आहे, प्रसिद्धी नाहीये. प्रसिद्धी यासाठी नाहीये की जी आमची इच्छा पूर्ण झाली आहे ती इच्छा आम्हाला माहिती आहे, लोकांना सांगण्यात काय अर्थ नाही. पण बाप्पा आमचा नेहमी नवसाला पावतो. बाप्पा आमचा हाकेला धावतो. बाप्पा आमच्या सगळ्या बालगोपाळांची नेहमी संकटमध्ये धाव घेतो. आता हा प्रवास सुरू कसा झाला, त्याबद्दल आपण विचारूया. आमचे मंडळाचे जुने अध्यक्ष, म्हणजे मुळात आमच्या मंडळामध्ये हे पद नाही आहेत, कारण प्रत्येक जो सहकारी आहे प्रत्येक तो बाप्पासाठी धावून इथे येतो. पण श्यामभाई आमचे, म्हणजे आम्ही लहानापासून श्यामबाईच्या हाताखाली काम केलंय. आपण श्यामबाईला, आमचे जुने अध्यक्ष आहेत ते, श्यामबाईला विचारा की गणपती बाप्पा पहिले जेव्हा बिल्डिंग मध्ये बसायचा, मग बिल्डिंग पर्यंत तो प्रवास कसा होता, श्यामबाई जरा आम्हाला थोडं कसं. ओम साईराम. हा गणपती तुमचा कुणाचा तरी गणपती आम्ही घेतले, आम्हाला मी बसवला ना, मी स्थापना केली गणपतीची, मार्गदर्शन दुसऱ्याने दिलं. हा गणपती आमचा कुणाकडून आम्ही घेऊन बसवला. पहिला गणपती आम्ही बसवला पॅसेज वरती, तिथं बरंच काहीतरी घडलं. तिथून आम्हाला गणपती 3 वर्ष आम्ही पॅसेज मध्ये बसवला. त्याच्यानंतर मग आम्ही कंपाऊंड मध्ये घेतला. कंपाऊंड मधून मग आहिस्ता आहिस्ता आमचे मित्र सहभागी सर्वांनी आम्हाला साथ दिली. करता करता आज गणपती मग बाहेर काढला. त्याच्यानंतर मग ह्या पिढीला दिला आम्ही. आता ही पिढी चालवतीये. त्यापासून गणपती आता रिगल मध्ये आला मंडपामध्ये. त्यानंतर ही पिढीने चालवली. मुळात गणपती हा होता नवसाचा. आमच्याकडे एक ताई राहायची, काय त्यांचं नाव होतं, हा तर नाव विसरला तो पण त्यावेळेस लहान होता. पहिले गणपती पॅसेज मध्ये होता. 2 वर्ष 3 वर्ष त्यांनी तिथे गणपती साजरा केला. त्याच्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती, म्हणून या मुलांनी त्यांना सहभाग केला. त्यावेळेस आमचे श्यामबाई होते, सुभाषभाई होते आणि किरण होता, सुनील होते. हे सगळे जुने मित्र सगळे, आणि हा मित्र परिवाराने हा मित्रमंडळ बनवला. पण मुळात तो पहिला गणपती बसला पॅसेज मध्ये 3 वर्ष. त्याच्यानंतर तो पॅसेज मधला गणपती बाप्पा बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये आला. बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये आल्यानंतर ही पिढी, त्याच्यामध्ये डेकोरेशन, मंडप बांधण्यापासून सगळं काम सगळे मुलं करायचे. आमच्याकडे कोणी म्हणजे बाहेरून कॉन्ट्रॅक्टवर माणसं बोलवायची किंवा काम असं नाहीये. मंडप बांधण्यापासून, ताडपत्री उचलण्यापासून हे सगळे पोरं सगळे काम करायचे. त्याच्यामध्ये आमचे सुभाषभाई असू दे, रवी असू दे, दीपक असू दे, सुनील आहे, राजू पालांडे आहे. ही त्या टायमाची जुनी टीम होती. मंगेश आईंकर, म्हणजे किरण आसवडे. हे असं होतं ना की त्यावेळेस आपला गणपती समजून सगळ्यांनी येऊन इथे काम करायचं. कोणालाही इथे कोणाच्या गोष्टीचं पद नाहीये, फक्त बाप्पाची सेवा करायची. मुळात या बाप्पाचं वैशिष्ट्य असं आहे ना, नवसाला पावतो म्हणजे श्यामने देखील नवस केलेला त्याच्या मुलासाठी. 2 मुलीनंतर काही वर्षांनी नवस केल्यानंतर बाप्पा त्याला पावला आणि बाप्पा त्याला छानसा मुलगा झाला. त्याच्यानंतर मी काही नवस केलेल्या बाप्पांना माझे नवस पूर्ण झाले. म्हणजे बाप्पाचं माझ्या डोळ्यात प्रेम होतं की मला कुठच्याही गोष्टीचं कधी अडथळा येऊ दिले नाही. ही होती जेव्हा पहिली पिढी.
दुसरी पिढीमध्ये आम्ही आलो म्हणजे मी होतो, राजेश जाधव होता, आदेश होता, रवी होता, हे सगळे आमचे मित्रमंडळ. त्यावेळेस हे म्हणजे बघणारे सगळे श्यामभाऊच होते, सुभाषभाई होते, बघणारे हे सगळे सगळ्या गोष्टी होती. पण फक्त काम करणारे आमचे सगळे जुने सहकारी होते. त्याच्यामध्ये कलेक्शनची जबाबदारी मी घेतली. कलेक्शन कसं करायचं, पैसे मंडळाला कसे कुटुंब जी आपल्या ओळखीचे लोक आहेत कसे पैसे उत्पन्न आणायचे, ही होती आमच्या दुसरी पिढी. दुसरी पिढीचे जेव्हा माझ्या म्हणजे मंडळात एक सल्लागार म्हणून नेहमी मी पुढाकार घ्यायचो. तर पहिल्या वर्ष आम्ही गणपती बाप्पा बसवला, तो होता टिटवाळा गणपती होता. आणि त्यावेळेस एक पेंटर होते आमचे फोर्ट मधले, त्यांचा मुलगा मनीष आजही आमच्या जोडीला येतो. त्यांनी एवढा सुंदर देखावा बनवलेला, तलाव बनवलेला आणि ओरिजिनल झाड मागे लावलं होतं. आणि तलावाच्या खालची टिटवाळ्याची पहिली मूर्ती आपण त्यावेळेस बसवली. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी साईबाबांची मूर्ती आपण आणली. साईबाबांची मूर्ती आणताना एवढा सुंदर अनुभव, मला तरी तो अनुभव एवढा सुंदर आला ना, कारण मी काही कारणास्तव बाहेर होतो, इथे एरियामध्ये नव्हतो. आणि या मुलांनी सगळी तयारी करून ठेवलेली. लालबागला मी होतो त्यावेळेस. लालबागला असताना मला मॉम भेटली, म्हणजे आमची तडवी ताई होती, त्यांना मी मॉम बदल प्रेमाने माझा मुलगा मानलेला, आणि संदीपची आई, ह्या दोघी मला भेटल्या लालबागच्या बाजारामध्ये. अरे बोल, तू इकडे काय करतो, तिकडे गणपती तयारी सगळी अधुरी आहे, पेंटर भेटत नाहीये, त्यांना काम होत नाहीये, पोरांनी सगळी तयारी करून ठेवली आहे. मला ठीक आहे बोलला, एक काम करा, तुम्ही रवीला पाठवून द्या. आणि त्यांनी रवीला लालबागला पाठवलं. रवी रात्री मला भेटायला आला, बोलता यार किरण असं आहे की आपल्याला पेंटर पाहिजे. गणपतीच्या पहिल्या रात्री आम्ही पुरा काळा चौकी, परेल, लालबाग सगळीकडे आम्ही पेंटर शोधत होतो. गणपतीचा दिवस आहे, साधा पेंटर पण बिझी होता, कोणी भेटत. आमचा एक मित्र होता सुनील बॅट, तो आर्टिस्ट होता, त्याचं पीओपीचं काम चालू होतं. पहिले त्याला विचारलं, बाबा तू येणार का? तो बोला मी 4 रात्र झोपलेलो नाहीये, तर मी काय येऊ शकणार नाही. त्याला खूप विनंती केली, पण तो नाहीच म्हणाला. रात्री 1:30 वाजेपर्यंत मी पेंटर शोधत होतो. मी, रवी, आम्ही दोघे तिघे, राजेश, आम्ही तिघे फिरत होतो तिकडे. त्याच्यानंतर त्याच्या मनात काय आलं माहितीये, तो स्वतःला चला मी येतो. रात्री टॅक्सीमध्ये कंप्रेसर टाकून आम्ही इथे घेऊन आलो मंडळामध्ये. फक्त रवीला सांगितलं तू पुढे जा आणि मांजरपाटचा कपडा बांधून ठेव. त्यांनी तेवढे कपडा बांधून तयारी करून ठेवली. मी रात्री कंप्रेसर घेऊन ते आलो 3 वाजता. तो पेंटर मला इथे आला, तो बोलतो, आर्टिस्ट बोलतो की मला 1 तास झोपू दे. म्हटलं हा जर 1 तास झोपला तर हा काय उठणार नाही. बोलतो दादा मला 1 तास झोपू दे. दिलीपने तिथे स्टोव पेटून चहा वगैरे बनवला, त्याला चहा दिला, त्याला सिगरेट दिली. त्याच्यानंतर तुम्हाला एक काम करा, भाऊ मूर्ती कसली आहे? म्हटलं साईबाबांची मूर्ती आहे ऑरेंज कलरची. तर एक काम कर, तुम्ही जा. आम्ही गिरगावला गेलो मूर्ती आणायला. मूर्ती आणेसपर्यंत त्यांनी एवढं सुंदर पेंटिंग करू दिली आम्हाला की विचारू नका. आणि बाबांचं म्हणजे तासाभर त्यांनी करून तो निघून गेला, भेटलाही नाही, पैसेही नाही घेतले. हा होता माझा अनुभव की बाप्पाने कशी त्यावेळेस आम्हाला साथ दिली आणि बाप्पा कसे उभे राहिले. 3ऱ्या वर्षी तिरुपती बालाजी आम्ही केला. तिरुपती बालाजीच्या वेळेस ज्याच्या पप्पानी टिटवाळाचा गणपती बनवलेला ना, त्याच्याच मुलांनी आमच्याकडे येऊन, मनीष म्हणून आहे, त्यांनी येऊन इथे तिरुपती बालाजीचं डेकोरेशन केलं. त्यावेळेस असंच होतं की बाबा सगळं श्यामबाई आहे, हे मुलं आहेत, सुनील आहे, हे जे जुनी पोर आहेत ना, जे आज ज्यांनी कारभार हातात घेतला की नाही, ते पहिले धावपळ करायचे. जसे हे लोक होते तेव्हा आम्ही धावपळ करायचो. म्हणजे ही पिढी अशी आहे ना. आणि आमच्या बाप्पात एक वैशिष्ट्य असं आहे ना, माणसं बोलवायला लागत नाही, बाप्पा स्वतः सेवा करून घेतो आणि लोक जुळत गेले आणि बाप्पा आमचा आज इथपर्यंत बाप्पा पोहोचला. आता त्याच्यासाठी आता 84 स्थापना 94 पर्यंत 84 ला ह्यांनी बसवला. 84 पहिल्यापासून बसवून 84 पासून 84 पासून तर नंतर 90 मध्ये माझ्या हातामध्ये होता. 90, 94, 95 एवढ्या वर्षांत. म्हणजे त्या गोष्टीमध्ये बाबांचं एक असं आहे ना की बाप्पांनी कुठेही आमच्या कुठच्याही कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही मंडळाच्या ह्याला कधी त्रास होऊ दिला नाही. आणि बाप्पा आज थाटामाटात इथे विराजमान आहे. आणि बाप्पा आजही पहिले गणपती